देवाच्या प्रिय लोकांनो, सध्याची परिस्थिती जगामध्ये थोडीशी बिकट परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो की इप्स्टीन फाईल्स बाहेर आलेल्या आहेत आणि ह्याच दिवसांमध्ये वॉरसुद्धा चालू आहे. इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण वगैरे अशा अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. परंतु आम्हाला आश्चर्य करायची गरज नाही त्याबद्दल, कारण की शेवटच्या काळात काय होणार आहे आमच्या बायबलमध्ये सगळं क्लिअर लिहिलेलं आहे. आणि जे काही तुम्ही ऐकत आहात तर त्याने थक्क किंवा आश्चर्यचकित होऊ नका. आम्हाला वाटलंच नाही कधी युद्ध होणार नाही. युद्ध होणार आणि आत्ता जे चाललं आहे त्याच्यापेक्षा मोठं युद्ध होणार आणि जगातली परिस्थिती अजूनही बिकट होणार आहे. तर बरेच लोक असं विचारतात की पाळक साहेब, मग आता तिसरं महायुद्ध होणार का? बायबल काय सांगतं? तर मी तुम्हाला एकदम स्पष्ट सुरुवातीलाच सांगतो की तिसरं महायुद्ध सध्या होऊ शकत नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. जर पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये जर तिसरं महायुद्ध होणार आहे तर मार्चमध्ये मंडळी उचलली जाईल प्रियांनो. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आणि म्हणून बायबलच्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्याच्याकडे जर आमचं लक्ष असेल आणि आम्हाला जर वचनं समजत असतील तर आम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. आमच्या काळात आम्ही कोविड पाहिलेला आहे. या दिवसांमध्ये आपण लढाया पाहत आहोत. अनेक गोष्टी आमच्या दृष्टीला पडत आहेत. पण आज रात्री या सगळ्या वाईट परिस्थिती दिसत असताना परमेश्वराचं एक विशेष वचन आपल्याकडे आलेलं आहे आणि ते वचन स्तोत्रसंहिता 91 अध्याय आणि त्यातील 7, 8, 9 आणि 10 ही वचनं आपण वाचणार आहोत. Psalm chapter 91 verses 7 to 10. स्तोत्रसंहिता 91 7 ते 10. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले. कोणी आमेन म्हणणार आहे का? तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल. म्हणा, मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल. शेजारच्याला सांगा, तुझ्या डोळ्यांना दिसेल. हालेलुया. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हालेलुया. जगात वाईट गोष्टी तुमच्या दृष्टीने दिसतील, जगात युद्ध चाललेले तुमच्या दृष्टीला दिसतील, संकट आलेले तुमच्या दृष्टीला दिसतील, तुमच्या डोळ्यांना दिसेल, पण त्यांची तुम्हाला बाधा होणार नाही. हालेलुया. तिकडं बॉम्ब पडतायत आणि इकडंच आमच्या लोकांचे हातपाय गळून गेलेत. कितीतरी लोकांना वाटतं एखादा दौंडकडे येतोय की काय. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांचा हात यहोवा देवाने धरलेला आहे त्यांना कोणत्या अरिष्टाला घाबरण्याची गरज नाही. ज्यांच्या बरोबर स्वर्गीचा परात्पर देव आहे, ज्यांच्या वाट्याला यहोवा परमेश्वर आलेला आहे, ज्यांचा पाठीराखा येशू ख्रिस्त आहे, त्या लोकांना कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण बायबल सांगतं तुझ्या डोळ्यांना ती दिसेल पण त्याची तुला बाधा होणार नाही. हालेलुया. तुम्हाला आणि मला सैतानाच्या कुयुक्त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुमच्या डोळ्यांना अरिष्ट दिसतील, तुम्ही पाहाल अरिष्ट आलंय, पण जसं आलंय तसं रिटर्न निघून जाईल. ते अरिष्ट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. संकट येतील आणि संकट जातील. प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने मी तुम्हाला सांगत आहे, हे युद्ध वाढू नाही शकत. हालेलुया. जोपर्यंत ख्रिस्ताची मंडळी जगामध्ये आहे या गोष्टींना परमिशन नाहीये प्रियांनो. हालेलुया. मंडळी उचलली जाणार, नंतर काय व्हायचं ते होऊ द्या. जोपर्यंत लेकरं घरात आहेत तोपर्यंत आग लागणार नाही. जोपर्यंत प्रभूचे लेकरं जगामध्ये आहेत तोपर्यंत संकट वाढू शकत नाही. सुरक्षित परमेश्वराच्या हातात तुम्ही आणि मी आहोत. आम्हाला अरिष्ट दिसतील पण त्याची आम्हाला बाधा होणार नाही. आमेन म्हणाल का? प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, पुरातन काळामध्ये ज्यावेळेस ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं त्यावेळेस म्हणा किंवा आजही ज्यावेळेस एखादा अट्टल गुन्हेगार भेटतो त्या अट्टल गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते.
आता तो गुन्हेगार किती मोठा आहे किंवा किती त्याने गुन्हे केले त्याच्यावर ते अवलंबून आहे की याला शिक्षा किती द्यायची. आणि जर एक फारच जास्त गुन्हेगार असेल, फारच मोठा गुन्हेगार असेल, तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. सगळ्यात एंड पॉइंट, त्याच्या पलीकडे काय नाही. मृत्यूदंडाची शिक्षा ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्या गुन्हेगारांना, मोठ्या गुन्हेगारांना आजपर्यंत मरणाची, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे. येशूला पण मृत्यूदंडाची शिक्षा दिली. गुन्हेगारांमध्ये घालला गेला, वधस्तंभावर खिळला गेला. दोन्ही बाजूला दोन चोर होते, ते लुटारू होते, डाकू होते, परंतु ख्रिस्ताचा काहीच त्यात दोष नव्हता. परंतु तो पाप्यांमध्ये आणि चोर लुटारूंमध्ये तो गणण्यात यावा, ही देवाची दैवी योजना होती. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. त्याला ती शिक्षा पत्करावी लागली तुमच्या आणि माझ्या तारणासाठी. पण एक गोष्टीचा बदल इथं पाहायला मिळतो. सगळ्या गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, पण येशू ख्रिस्ताने मृत्यूला दंडाची शिक्षा दिलेली आहे. हालेलुया. आमच्या प्रभू पुढं मरण हारलेलं आहे. आमच्या प्रभू पुढं सैतानाच्या सत्ता संपलेल्या आहेत. येशू जिवंत देव आहे. तो मरणातून विजयी झालेला प्रभू आहे. त्याने मरणाची नांगी ठेचली, त्याने पापाची सत्ता संपवली, त्याने विजयाचा झेंडा आमच्यासाठी रोवला आहे. आमचा येशू जिवंत देव आहे. हालेलुया. तो वधस्तंभावरती पडून राहिला असता मी मुंबईवरून इथं आलो नसतो. हालेलुया. आणि तुम्ही पण घरातून बाहेर निघाले नसते. प्रेज लॉर्ड. येशू फक्त त्या क्रूसावर राहिला असता आम्हाला आशा नसती. येशूला कबरीत गाडलं असतं आणि तिथंच तो पडून राहिला असता, दरवर्षी आम्ही लोटांगण घ्यायला यरूशलेमला गेलो असतो. हालेलुया. आमचा देव लई चांगला होता. आमचं येशू खूप चांगलं होतं. काय काय करायचा. आमचा देव मरून गेला, आपण रडत बसलो असतो. पण धन्य त्या परमेश्वराचं नाव, ज्याने मुर्द्यांमधून येशूला जिवंत केलं. आज तो पित्याच्या उजवीकडे आहे आणि त्या जिवंत देवाच्या हाती तुम्ही आहात. हालेलुया. मृत गोष्टी तुमचं संरक्षण नाही करू शकत. जो येशू जिवंत आहे तो तुमचं संरक्षण करू शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमचा प्रभू संरक्षण करणार आहे. तुमच्या डोळ्यांना दिसेल पण त्याची तुम्हाला बाधा होणार नाही. काही काही लोक बघूनच घायल होतात. आता अचानक समजा इथं सिंह आला, असा फिरत फिरत आला आणि डायरेक्ट लोकांमधून यायला लागला. प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. कुणी इकडं डायरेक्ट पत्र्यावर पण चढायला बसले, कुणी स्टेजवर येतील, म्हणतील पाळक साहेब खूप अभिषिक्त आहेत, आहे की नाही, आपण स्टेजवर जाऊ. आणि कुणी तर डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, डायरेक्ट बाहेर पळून जातील. कोणाची काय रिॲक्शन असेल माहीत नाही. संकटात पण असंच आहे. काही लोक फक्त संकट बघून घायल होऊन जातात. भयभीत होणं म्हणजे सैतानाचा विजय आहे. प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका. भीती नकोय, दुःखी हृदय नकोय. बायबल नीतिसूत्रे 17 आणि 22 मध्ये आपल्याला सांगतं, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. आनंदी हृदय पाहिजे. काही लोक नेहमी निराशेत असतात. त्यांना किती आनंदाची बातमी सांगा, त्यांचे चेहरे नेहमी उतरलेले असतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. नेहमी आम्ही आनंदी मनाने जगलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद केला पाहिजे. संत पौल तर जेलमध्ये आणि तिथून मंडळीला सांगतो, प्रभूमध्ये कधी कधी, प्रभूमध्ये रविवारच्या दिवशी फक्त, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. प्रभूचं वचन आहे. प्रियांनो, आम्हाला संकट जरी दिसलं तरी त्या संकटात आम्हाला आनंद करता आला पाहिजे. कारण आम्हाला माहिती आहे आत्ता संकट दिसतंय, तिकडं संकट दिसतंय, इथं येशू दिसतोय. माझ्या बरोबर कोण आहे? तुमच्या बरोबर कोण आहे? येशू. संकट तिकडून आलेलं दिसतंय, ते संकट पण दिसतंय, येशू पण दिसतंय. आमचं येशू परमनंट आहे, संकट टेम्पररी आहे. त्या संकटाला जावं लागणार. आणि म्हणून संकटांना पाहून कधीच निराश आणि हताश होऊ नका. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये एक देवाचा महान सेवक आपण पाहतो, ज्याचं नाव आहे एहेजकेल.
आता एहेजकेल 37 मध्ये 1 ते 14 वचनामध्ये परमेश्वर त्याच्याशी बोललेला आहे आणि खूप सुंदर गोष्टी परमेश्वराने त्याला प्रकट केलेल्या आहेत. एहेजकेल याचा 37 अध्याय 1 ते 14 वचनात काय लिहिलं पहा. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला. कुणाचा वरदहस्त आहे? परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. वा वा, देवाच्या आत्म्याला स्फूर्ती झाली, देवाच्या आत्म्याने मला उचलले एहेजकेल म्हणतो, आणि त्याने मला खोऱ्यात नेऊन ठेवले. आम्हाला बालपणापासून वचन शिकवलंय. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. आणि एहेजकेलला तर माहिती आहे तो मला हिरव्यागार कुरणात बसवणारा परमेश्वर आहे, पण एहेजकेलला काही कुरणामध्ये देवबाप्पाने नाही नेलंय, त्याला खोऱ्यात नेलंय. आणि त्या खोऱ्यात लिहिलेलं आहे तेथे अस्तीच अस्ती होत्या. कोणी आमेन म्हणणार आहे का? हिरवगार कुरण नाहीये, तिथं अस्तीच अस्ती होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले, तेव्हा पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्ती होत्या, त्या अतिशुष्क होत्या. सगळीकडे फिरवलं, मोठं खोरं आहे आणि परमेश्वराच्या आत्म्याने त्याला आणून त्या खोऱ्यात उभं केलं. जसा तो उभा राहिला आजूबाजूला बघितलं, अस्तीच अस्ती. अस्ती म्हणजे मेलेल्या माणसांची हाडं, आणि ती सगळी हाडं तिथं पडलेली आहेत. हे काय बघतोय मी? हाडं. चला नको, इथून थोडं दुसरीकडे जाऊ, तिथं पण मेलेल्या माणसांची हाडं. सगळ्या खोऱ्या देवाच्या आत्म्याने त्याला फिरवलं आणि सगळीकडं कोणाची कवटी पडली, मनके पडलेत, बरगड्या पडल्यात, हातापायाची हाडं पडलीत, आणि अख्ख्या पूर्ण त्या जागेमध्ये सगळीकडं शुष्क अस्ती, अतिशुष्क झालेल्या अस्ती पूर्ण खोऱ्यामध्ये पडलेल्या आहेत. आणि सगळी नकारात्मक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये एहेजकेल उभा आहे. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे अस्ती सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. हुशारीने उत्तर दिलं एहेजकेलने. हालेलुया. काही लोक उत्तर द्यायची लई घाई करतात. इतकी घाई असते, इतकी घाई असते, उत्तर मागणाऱ्याची पण उत्तर देणाऱ्याची पण. परमेश्वर त्याला विचारतोय की हे एहेजकेला, ह्या मेलेल्या अस्ती तुला दिसतायत प्रभू, ह्या जिवंत होतील काय? आता एहेजकेल जर म्हणतोय की होतील, देव म्हणाल कर. एहेजकेल जर म्हणतो नाही होणार, अरे एहेजकेल कसा अविश्वासू तू, देव तुझ्याशी बोलतो तू नाही म्हणतोयस. उत्तर द्यायचं तर काय द्यायचं? एहेजकेलने न्यूट्रल उत्तर दिलं, हे प्रभू मला नाही माहीत, तुलाच माहीत. हालेलुया. सुंदर उत्तर दिलं त्याने. कधी कधी काही लोक उत्तराची घाई करतात. मुलगी पसंत आहे का सांगा, आणि 2च दिवसात आम्हाला उत्तर पाहिजे, आणि घाईघाईत आपल्याला लगेच 1 आठवड्यात लग्न करायचं. आणि जेव्हा जेव्हा लोक घाई करतात तेव्हा नक्की काहीतरी गडबड असते. ऐकतात तुम्ही चर्च? जेव्हा लोक गडबडीवरती येतात तिथं काहीतरी त्या घाईच्या पाठीमागं काहीतरी सैतानाचा प्लॅन असतो. म्हणून कधीही विचार करून प्रार्थनापूर्वक आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. एहेजकेलने किती सुंदर उत्तर दिलंय की हे प्रभू, हे तुलाच ठाऊक, परमेश्वरा तुलाच माहीत, मला नाही ठाऊक, तुला ठाऊक आहे परमेश्वरा. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्तींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्तींनो, परमेश्वराचे वचन ऐका. एहेजकेल, तुला आता संदेश द्यायचा आहे. प्रभू, कुठे आहे माझी क्रुसेड? दौंडला जाऊ का? मी तिथं जाऊन वचन सांगतो. कुठं जायचंय मला? अमेरिकेला जाऊ का? कोणत्या मोठ्या देशात मला घेऊन जाणार आहेस का? कुठं वचन घेऊन जायचंय? देवाच्या प्रिय लोकांनो, एहेजकेलला परमेश्वराने मंदिरात वचन देण्यासाठी उभं केलेलं नाहीये. एहेजकेलला परमेश्वराने एखाद्या मोठ्या ख्रिस्ती जमावाला काहीतरी वचन सांगायचे म्हणून उभं केलेलं नाहीये. परमेश्वराने एहेजकेलला एखाद्या संमेलनामध्ये किंवा एखाद्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये, एखाद्या मोठ्या संजीवन सभेमध्ये किंवा एखाद्या चर्चच्या कार्यक्रमामध्ये जिथं देवाचे लोक एकत्र जमलेत अशा ठिकाणी त्याला संदेश द्यायला सांगितला नाही. अशा ठिकाणी त्याला संदेश द्यायला सांगितला जिथं त्याच्या आजूबाजूची परिस्थिती मेलेली आहे, जिथं आजूबाजूची परिस्थिती संपलेली आहे, जिथं आजूबाजूला फक्त मृत्यू दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये संदेश द्यायचा आहे. आणि तो पण कोणाला द्यायचा आहे? मेलेल्या हाडांना संदेश द्यायचा आहे. खूप लोक सांगतात, पास्टर
माझ्या घरातला मीच चांगला आहे, माझ्याशिवाय कुणीच प्रार्थनेमध्ये नाही, कुणीच चर्चला येत नाही, मीच एकटा प्रार्थनेला येतो, मीच एकटी प्रार्थनेला येते. माझा हा अनुभव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्या घरात मीच सुधारलोय, बाकीचे नाही सुधारले, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो त्या अख्ख्या घरातला बदमाश माणूस हाच असतो. आता माझ्याकडं तुम्ही जर बघितलं तर माझ्या घरातला सगळ्यात पहिला उद्धार झालेला मी व्यक्ती. तुम्हाला कळतंय, जो जास्त देवापासून दूर असेल परमेश्वर आधी त्याची पकड घेतो. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, जर त्याने तुम्हाला बदललंय तर तो कोणालाही बदलू शकतो, कोणालाही व्यसनातून बाहेर काढू शकतो, कोणालाही बंधनातून बाहेर काढू शकतो, सैतानाच्या प्रत्येक जोखडातून तो कोणालाही बाहेर काढू शकतो. जर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती शुष्क अस्तींच्या खोऱ्यासारखी जरी असेल तरी तुम्हाला त्याला घाबरायची गरज नाही. अस्तीच्या खोऱ्यामध्ये तो उभा आहे. काय मनात गोष्ट आली असेल पहिली, देवा मला तू आज हे निगेटिव्ह का दाखवतोय. काही लोकांचं खूप असतं, मला स्वप्नात साप दिसला पास्टर, मला फक्त मेलेलेच लोक स्वप्नात येतात, म्हणजे पुढचा नंबर माझा आहे की काय. कुठली पण स्वप्नात निगेटिव्ह गोष्ट दिसली, दृष्टांतात निगेटिव्ह गोष्ट दिसली, काही लोकांचे हातपाय गळून जातात. मला असं का दिसलं असेल, मला तसं का दिसलं असेल. मागे एका पास्टरने फोन केला, पास्टर प्लीज देवाकडं कळकळून प्रार्थना करा माझ्यासाठी. म्हटलं काय झालं, मला स्वप्न पडले फार वाईट, मी बोलू पण नाही शकत. बोला म्हटलं, काय झालं बोला. मी स्वतःला कफिन बॉक्समध्ये बघितलंय मेलेलं, सगळे रडत आहेत, माझ्यासाठी प्लीज प्रार्थना करा, मला खूप. हॅलो, ऐकताय तुम्ही. त्या पास्टरांना म्हटलं मी, माझ्या प्रभूने तुमच्यातला जुना स्वभाव संपवलाय, माझा प्रभू तुम्हाला नवीन जीवन देतोय. अच्छा, असा अर्थ आहे त्याचा. हे प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टी वधस्तंभावर संपलेल्या आहेत. आशीर्वादांची सुरुवात तुमच्या जीवनासाठी झालेली आहे. तो तुम्हाला हिरव्यागार कुरणात नेणारा देव आहे. आणि जर कधी त्याने तुम्हाला शुष्क अस्तीच्या खोऱ्यात जरी नेलं तरी त्या खोऱ्याचं, तो शुष्क अस्तीच्या खोऱ्याचं रूपांतर हिरव्यागार कुरणात करणारा परमेश्वर आहे. तुम्ही जिथं उभे राहाल तिथून तुमच्या आशीर्वादाची सुरुवात होईल. तुम्ही ज्या भूमीवर उभे राहाल ती भूमी देवाच्या चमत्काराचं कारण होईल. हे मानवपुत्रा, दे संदेश आणि त्या अस्तींशी बोलायला सुरुवात कर. देवाच्या प्रिय लोकांनो, मेलेला माणूस बोलतो का कधी? कारण लोक जिवंतपणी नाही बोलत कोणाशी, माणसं मेल्यावर जास्त बोलतात. असा होता तसा होता, जिवंतपणी एकमेकाची तोंड नाही बघत. असं कधी कधी घडतं काही ठिकाणी. देवाच्या प्रिय लोकांनो, हेजकेल फक्त मृत्यू बघतोय आजूबाजूला आणि त्या मेलेल्या हाडांमध्ये तो उभा. हे देवा, पुढची स्थिती माझी अशीच होणार आहे का? तुम्हाला इथं आणलंयस, काय कारण आहे प्रभू? सगळीकडे मृत्यू दिसतोय, आजूबाजूची सगळी परिस्थिती नकारात्मक आहे, पण तिथं हेजकेल एकटा जिवंत व्यक्ती उभा आहे, एकटा उभा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठ्या रिवायवलसाठी खूप लोकांची गरज नसते. ऐकताय तुम्ही चर्च? खूप लोकांची गरज नसते. एका मोठ्या रिवायवलसाठी थोडे जरी लोक असले पण ते आत्म्याने भरलेले जर असतील तर दौंडमध्ये मोठं संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. थोडे आणि खरे लोक असतील तेवढे पुरे आहेत. शद्रक, मेशक आणि अबेदनगो तिघांच्या विश्वासामुळे राजाला जिवंत देवापुढं नतमस्तक व्हावं लागलं. अख्ख्या बाबेल परगण्यामध्ये प्रभूचं नाव उंच झालं, सगळ्यांना यहोवाची ओळख झाली. हालेलुया. तुमचा विश्वास काय आहे? तुम्ही कशा रीतीनं जीवन जगता हे खूप महत्त्वाचं आहे. हेजकेलला देवबापाने सांगितलं, शुष्क अस्तींना संदेश दे आणि त्यांना सांग, शुष्क अस्तींनो, प्रभू परमेश्वर या अस्तींना म्हणतो, पहा मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवील,
तुम्हाला त्वचेने आच्छादील, तुमच्या श्वास घालील, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्तींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने आच्छादले, पण त्याच्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. जोरात टाळ्या प्रभूसाठी. कम ऑन चर्च, बोलो यीशु मसीह की. एहेजकेलला देव बापाने शुष्क अस्तीच्या खोऱ्यात नेऊन उभं केलं. आता त्या शुष्क अस्तीच्या खोऱ्यात तो उभा आहे जिथं मृत्यू आहे. देव सांगतो, मेलेल्या हाडांना संदेश दे. आणि जसा तो मेलेल्या हाडांना संदेश देतो, देवाच्या प्रिय लोकांनो, हाडं कुठं कुठं विखरलेली आहेत. एकाची कवटी इथं पडली तर त्याचं पायाचं हाड स्टँडकडं पडलं असेल. पाठीचा एक मणका कुठं लांब इकडं पडला असेल. कुठं कुठं कोणाची हाडं विखरलेली होती. सगळीकडं जसा देवाच्या दासाच्या मुखातून संदेश आला, सगळे विखरलेले हाडं एकत्र झाली आणि अनेक त्या ठिकाणी शरीर तयार झाले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मेलेले मुर्दे पण माझ्या देवाचं वचन ऐकतात. तुम्हाला कळालं मी काय म्हणतोय? ज्या वेळेस येशू ख्रिस्त लाजराच्या कबरेच्या बाहेर होता, देवाचे आभार मानले त्याने आणि त्याने आज्ञा केली. एक आज्ञा, पहिली आज्ञा, कबरेवरची धोंड बाजूला करा. दुसरी आज्ञा लाजरासाठी, लाजरा बाहेर ये. आणि लाजर कुठे आहे? कबरेच्या आतमध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, मुर्दे उठवणं ही येशूची ख्याती आहे. हे येशूचं कार्य आहे. तो जिवंत देव आहे. पण मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं की प्रेत वस्त्रांनी लाजराला पूर्ण पॅक बांधून टाकलं होतं. तो कसा बाहेर आला असेल? बांधलेला माणूस येशूचा आवाज ऐकून बाहेर येतो आणि मोकळे असलेले लोक चर्चला लवकर येत नाहीत. यांना कळालं बँकेत उद्या पैसे मिळणार आहेत 10 वाजता. हे पहाटे 5 पासून लाईन लावतील. गॅस सिलेंडरसाठी अजून लाईन चालू नाही झाली मोठी, पण त्याच्यासाठी पण लाईन लावतील. प्रभू करो आणि अशा रांगा चर्चसाठी लागोत. प्रभू करो आणि लोक देवाच्या भेटीसाठी उत्स्फूर्त आणि उत्साही होत. प्रभू करो की सगळी बाकीची कामं बाजूला सारून प्रत्येक जण प्रभूच्या चरणाशी धाव घेऊ. आणि या दिवसात हे घडणार आहे, घडत आहे. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. प्रभूचा शब्द मेलेल्या मुर्द्यांनी ऐकलं प्रियांनो, आणि सगळे सापळे एकत्र झाले. त्याच्यावर स्नायू आले आणि कितीतरी शरीर अख्ख्या खोऱ्यामध्ये तिथं पडलेली पाहिली. काय प्रभूचं गौरव आहे. वाऱ्याला संदेश दिला. आता वाऱ्याला जसा संदेश दिला, बायबल सांगतं की वारा चहुदिशांनी आला आणि त्या ठिकाणी त्यांच्या नाकपुड्यात श्वास आला आणि फार मोठं सैन्य त्या ठिकाणी उभं राहिलं. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? किती दैवी चमत्कार आहे, किती मोठा चमत्कार आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एहेजकेलच्या ज्या डोळ्यांनी मेलेले हाडं पाहिले होते, त्याच डोळ्यांनी त्याने मोठं सैन्य पाहिलं. ज्या खोऱ्यामध्ये त्यांनी मृत्यू पाहिला होता, त्याच खोऱ्यात देवाने त्याला जीवन दाखवलं. आज समस्या बघून घाबरत आहात का? तो देव तुमच्या डोळ्यांना मोठ्या साक्ष दाखवणार आहे.
तोच देव तुमच्या घरातली परिस्थिती बदललेली तुम्हाला दाखवणार आहे. तोच देव तुम्हाला तुमच्या जीवनाचा कायापालट झालेला तुम्हाला दाखवणार आहे. ज्या देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसता, ज्या देवाच्या उपस्थितीत तुम्ही राहता, तो परमेश्वर सगळं काही पालटून टाकणारा परमेश्वर आहे. परिस्थिती आज आहे, उद्या नसणार, परंतु येशू काल आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं महान सामर्थ्य येत आहे. आज देवाने इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला एचकेलचं जीवन दिलेलं आहे. तुम्ही जिथं उभे आहात तिथं मृत्यू जरी असला, देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जिथं मृत्यू आहे तिथं जीवन येणार आहे. जिथं अशांती आहे तिथं शांती येणार आहे. जिथं रोग आहेत तिथं आरोग्य येणार आहे. कारण की देवाच्या आत्म्याने तुमचा कब्जा घेतलेला आहे. कारण की देवाच्या सामर्थ्याने तुमची पकड घेतलेली आहे. आजपर्यंत ज्या वाईट गोष्टी तुमच्या नजरेस पडलेल्या आहेत, वर्षानुवर्ष बघत आहे हा माणूस गरिबीमध्ये आहे, आज नंतर तुम्ही त्याला धनवान होताना पाहणार आहात. आज नंतर त्याची बरकत तुम्ही पाहणार आहात. किती वर्ष झाले हिला मी वांज पाहताय, पण आज नंतर तिला तुम्ही आनंदी माता म्हणून बघणार आहात. कारण की देवाचा संदेश आहे की माझा देव तुमच्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या जीवनामधून सगळ्या वाईट गोष्टींना तो काढून टाकणार आहे. जे तुझ्या डोळ्यांना दिसत आहे त्याची तुला बाधा होणार नाही. हालेलुया. मेलेली हाडं दिसत आहेत, परंतु प्रभू सांगत आहे ही परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ही परिस्थिती प्रभू पूर्णपणे बदलून टाकणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एजकेल जिथं पवित्र आत्मा घेऊन गेला तिथं तो गेला. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन व्हा. लोकांना विचारलं का नाही येत, बिझी सांगतात लोक. काय बिझी आहोत. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं वेळ नाही. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं वेळ नाही. ज्याच्याकडं वेळ आहे त्याच्याकडं पैसा नाही. आणि जे येशूचे आहेत त्यांच्याकडं पैसा पण आहे आणि त्यांच्याकडं वेळ पण आहे देवासाठी. हालेलुया. प्रभूच्या मागे चालायला शिका. देवाच्या प्रिय लोकांनो, एजकेलसाठी परमेश्वराने अद्भुत काम केलं. ज्या गोष्टी त्याने पाहिल्या त्यात त्याचा विश्वास मुळावला असेल. पूर्ण इस्रायल घराण्यासंबंधीचा हा दृष्टांत आहे. फार मोठं संजीवन प्रभूने दिलं आणि ते संजीवन परत एकदा आमच्या दौंडच्या भूमीला प्रभू देऊ इच्छित आहे. तुमच्या परिवाराला ते संजीवन देऊ इच्छित आहे. कुठली पण परिस्थिती असो, बदलण्याची ताकद प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. हालेलुया. प्रभूकडे ते सामर्थ्य आहे की तो प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला बदलणारा परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक टाईम असा होता की इस्रायल लोक जे आहेत ते प्रभूच्या विरुद्ध वागत होते. आणि मग अशा प्रसंगामध्ये प्रभूने काय केलं की एलिया नावाचा संदेष्टा होता. त्यांनी प्रार्थना केली, जसं काही देवबापाने त्याला रिमोट कंट्रोलच दिला होता. पाऊस बंद करायचा, पाऊस चालू करायचा. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या अभिषिक्तांना देवाने अभिषिक्त केलेलं आहे यासाठी की त्यांनी देवाच्या नावामध्ये अद्भुत कृत्य करावीत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे काही तुम्ही इथं बांधता ते स्वर्गात बांधलं जातं. जे तुम्ही पृथ्वीवर मोकळं करता ते स्वर्गात मोकळं केलं जातं. तुमच्या शब्दांना फार किंमत आहे, म्हणून शब्द नेहमी जपून वापरा. कुणी आमेन म्हणणार आहे काय गोष्टीला? हालेलुया. तुमच्या शब्दात देवाचं सामर्थ्य आहे. आणि जसं एलियाच्या द्वारे प्रभूने काम केलं, सगळा पाऊस बंद झाला. 3.5 वर्ष पावसाचा एक थेंब पण पडला नाही. काय परिस्थिती आहे? खूप मोठा दुष्काळ जग पाहत आहे. वाईट परिस्थिती जग पाहत आहे. आणि त्या काळात एलिया पण तिथंच आहे ना. एलिया दुष्काळ सोडून कुठं बाहेर नाही गेला. त्या दुष्काळाच्या परिस्थितीत एलिया तिथंच आहे. आणि पहिले राजे 17वा अध्याय आणि या ठिकाणी 6 ते 9 वचनामध्ये बायबल काय सांगतं पहा. पहिले राजे 17, 6 ते 9. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तुपी. आमेन. कोण आणून द्यायचं? कावळे. आता शहरांमध्ये स्विगी झोमॅटोचं बरंच काम चाललेलं आहे. घरात बसून ऑर्डर करायची आणि बरोबर ते घरी जेवण आणून देतात. हॉटेलवाल्याला फोन करायचा, बरोबर तो तिकडून निघतो, घरी जेवण आणून देतो. आणि कधी कधी काय होतं की
त्यांना यायला उशीर होतो, इकडचे लोक संतापतात, पण कावळे कधीच लेट झाले नाहीत प्रियांनो. हालेलुया. कारण कावळे ॲपमधून किंवा फोनमधून बोलवले नव्हते, त्यांना देवाने पाठवलं होतं. हालेलुया. एलियासाठी कावळे सकाळ संध्याकाळ यायचे आणि त्या लोकांना, त्या कावळ्यांकडं, देवाच्या प्रिय लोकांना, खास भोजन एलियासाठी होतं. त्या काळातल्या लोकांकडं अन्न नव्हतं, परंतु एलियासाठी परमेश्वराने भोजनाची व्यवस्था केली होती. कुणी आमेन म्हणाल का? दुष्काळ आहे, पण दुष्काळ जगासाठी आहे, दुष्काळ एलियासाठी नाही. परमेश्वराने एलियासाठी कावळे पाठवले, तुमच्यासाठी कांबळेला पाठवलेलं आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, कावळे सकाळ संध्याकाळ बरोबर राईट टायमिंगला येऊन पोचायचे. मांस भाकरी काय पाहिजे सगळ्या गोष्टीचा मुबलक पुरवठा होता. ओहोळ होता बाजूला, त्याचं पाणी प्यायला मिळायचं. एलियासाठी कुठलीच अडचण नव्हती. आणि मग 7वं वचन सांगतं, काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. इकडं पाणी आटलं, परमेश्वराने लगेच दुसरा मार्ग काढला आणि सारफतला त्याला पाठवलं. आता आपल्या लोकांची एक चुकीची सवय, एक मार्ग बंद झाला का तिथं डोकं आपटत बसतात. हे प्रभू, मला याच ओळाचं पाणी पाहिजे, आता मी कुठंच जाणार नाही, मला तू दिलेला मार्ग आहे, आता मला इथंच. एलियाने तसं केलं असतं तर तानेला होऊन तिथंच मरावं लागलं असतं. ऐकताय चर्च तुम्ही? पण एलिया देवाचा ऐकणारा दास होता. कधी कधी काय होतं की जीवनातला एखादा मार्ग बंद होतं. एकदा एक असंच तरुण आला, पास्टर अचानक माझं नोकरी गेली, माझं काम गेलं, माझ्यासाठी प्रार्थना करा प्लीज पास्टर, मी खूप तुटलेलो आहे, मी खूप इमानदारीने काम केलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली आणि प्रभूने मला दाखवलं की प्रभूने काढलं त्याला त्या कामातून. ऐकलं मी काय बोललो? त्या बॉसनी नाही काढलं, माझ्या देवाने त्याला त्या कामातून काढलं. मला प्रभूची वाणी आली, मी म्हटलं प्रभू का केलं असं? प्रभूने म्हटलं मी त्याच्यापेक्षा उत्तम पगाराची नोकरी, अजून चांगली नोकरी त्याला देणार आहे. हालेलुया. आणि जसं त्या तरुण लेकराबद्दल ही भविष्यवाणी आली, 1 महिन्याच्या आत अशी नोकरी मिळाली का त्याचा वर्षभराचा पगार त्याला महिन्यात मिळायला लागला. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधीच असं समजू नका की ह्या व्यक्तीकडूनच माझी मदत येणार आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली असेल आणि त्याच्या भरोशावर तुम्ही जन्माला आलेले नाहीत. ऐकताय का तुम्ही? तुमच्या आईवडिलांनी विचार केला नसेल असा की पहा, ह्याला एक असा मित्र असेल आणि मग तो त्याला पैसे पुरवेल आणि मग सगळं असं होईल, मग आपल्याला एक बाळा असू द्या, कारण की आता त्याचा मित्र त्याला मदत करणार आहे. तुम्ही कोणाच्या भरोशावर जन्माला आले नाही, तुमचा भरोसा तुमच्या देवावरती आहे. तुमच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातात. तुम्हाला जे हवंय जे नकोय ते पाहणारा तुमचा स्वर्गीय देव आहे. एक रस्ता जरी बंद झाला, दुसरा रस्ता तुमच्यासाठी नेहमी तयार असणार आहे. आणि म्हणून कोणाच्या भरोशावरती राहू नका. दृष्टी लावायची आहे फक्त येशूकडे लावा. हालेलुया. हे प्रभू, मी आता काय करू? ओहोळ आटलाय, चल उठ इथून, सारफतला जा, तिथं पुढची व्यवस्था केलेली आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, तो सारफतला राहिला. 3.5 वर्षानंतर याच एलियाने प्रार्थना केली. किती वेळा प्रार्थना केली? एलियाने पावसासाठी किती वेळा प्रार्थना केली? 4 वेळा? 5 वेळा? ज्या दासाच्या एका प्रार्थनेत स्वर्गातून आग उतरून यायची, पावसासाठी किती वेळा प्रार्थना करावी लागली? म्हणा 7 वेळा. मोठ्याने बोला 7 वेळा. मोठ्याने बोला 7 वेळा. देवाच्या लोकांनो, कधी कधी उत्तर मिळायला विलंब होतो. टेन्शन नाही घ्यायचं. शेजारच्याला सांगा टेन्शन घेऊ नका. सांगा, ओळखीचे नसले तरी सांगून टाका, टेन्शन घेऊ नका. देव तुमच्या मुखातून त्यांच्याशी बोलतो, त्यांचं सगळं टेन्शन निघून जाईल. बरं,
आता इथं मी उभा आहे, 2 दरवाजे आहेत. इथं एक दरवाजा आहे, इथं एक दरवाजा आहे. किती दरवाजे आहेत? 2 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा आहे त्याला लॉक लावलेलं आहे बाहेरून, आणि दुसरा दरवाजा आहे त्या दरवाजाला बाहेरून लॉक नाही, काय नाही, काय नाही. बेल वाजवतोय तर आतमध्ये आवाज जातोय बेलचा, बाहेर चपला आहेत असं समजतंय की आतमध्ये कोणीतरी, आतला आवाज येतोय. ज्याचं लॉक लावलेलं आहे त्या घरचे लोक सगळे गावाला निघून गेलेत, घरात कुणीच नाही. कोणता दरवाजा तुम्ही ठोकाल? ज्या घराला लॉक लावलंय तोच, बरोबर की नाही? जर असं असेल तर पुण्याला एक चांगलं येरवड्याला मेंटल हॉस्पिटल आहे. मी तुमची शिफारस करतो, लेटर देतो मी तुम्हाला. कोणता दरवाजा ठोकाल? ज्या घरात लोक आहेत तो, का ज्या घराला टाळं लावलंय आणि घरातले लोक निघून गेलेत? रिकाम्या घराचा दरवाजा ठोकाल की लोक ज्या घरात आहेत त्या घराचा? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या घरातच कुणी नाही त्या दारावर डोकं फोडून जरी घेतलं तरी तो दरवाजा उघडणारच नाही. पण ज्या घरात कुणीतरी आहे ते दार ठोकल्यावर कुणी ना कुणी उघडणार आहे. असं माझ्या देवाचं दार आहे. जे ठोकतील त्यांच्यासाठी ते दार उघडलं जाईल, कारण जो आत आहे तो मेलेला नाही, तो जिवंत देव आहे. तो तुमच्यासाठी प्रत्येक दरवाजा उघडणारा देव आहे. एक बंद झाला तर काय झालं? 1000 उघडेल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तो अजून दुसरा मार्ग तुमच्यासाठी तयार करेल, अजून देव त्याचं गौरव प्रकट करेल. म्हणून कधीच जीवनामध्ये निराश होऊ नका. एखादी संधी येते, संधी निघून जाते, पण स्थिरता आपल्या जीवनात पाहिजे. प्रभूच्या आत्म्याचं कार्य आपल्या जीवनात पाहिजे. अशी काही एलियाने प्रार्थना केली, रडून कळकळून प्रार्थना केली, हे देवा पाऊस पाठव. आता त्याचा असिस्टंट होता, म्हणलं जा रे जरा पुढे जाऊन बघ, जरा आकाशात काही दिसतंय का. तो पण धावत पळत गेला एकदम पुढे आणि जाऊन आकाशात बघतोय. अरे यार, जरा माझ्या पास्टरचं सामर्थ्य कमी झालेलं दिसतंय. एवढा भारी प्रॉफिट होता, एक प्रार्थनेत आग उतरायची. काय केलंय आणि काय माहित नाही, काहीतरी पापच केलं असेल बाबा. याची प्रार्थना देव ऐकत नाहीये, याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. रिटर्न आला तोंड उतरवून, सर काय नाही, ढग वगैरे काय नाही यार, काय नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही लोक असतात प्रार्थना करायला लावतात, काय फरक नाही पडला, तुला नाही पडणार, तू पेटीची ऑर्डर दे डायरेक्ट. लोकांना असं वाटतं पास्टर लोक बरे करतात. अरे नाही, तुमचा विश्वास तुम्हाला बरं करतो. येशू आणि तुमच्यामधलं आहे ते. पास्टर मीडिएटर आहे, फक्त प्रार्थना करतील निघून जातील. अभिषेक तिकडून येतो डायरेक्ट. दुसऱ्यांदा प्रार्थना केली, जा बघून ये काय दिसतंय का. ह्याचे पाय दुखायला लागले, वर जातोय खाली येतोय, वर जातोय खाली येतोय, फरकच पडे ना हो. काय 6 प्रार्थना झाल्या एलियाच्या, 6 प्रार्थना, देव उत्तर द्यायला तयार नाही. एखादा दौंडचा नाही तर आमच्या महाराष्ट्रातला एखादा म्हटला असता, कदाचित प्रभूची यावर्षी पावसाची इच्छा नाही वाटतं, आपण प्रार्थना समाप्त करू आणि आपापल्या घरी निघून जाऊया, कारण की प्रभूची काहीतरी योजना दिसते. मी एका प्रार्थनेत अग्नी बोलवणारा दास आहे, कदाचित प्रभूची योजना दिसत नाही, चल बाय आपण घरी जाऊ. सिरियस पेशंटसाठी पण अशीच प्रार्थना करतात कितीतरी पाळग लोक. हे प्रभू, आमच्या या अंकलला आत्तापर्यंत तू सांभाळलंस, जर तुझी इच्छा असेल तर यांना बरं कर, नाहीतर तोंड वासून असं जाऊ दे त्यांना. अरे कोणी शिकवलं त्या प्रार्थना? ज्या देवाची आराधना करता त्याच्यावर भरोसा ठेवा. तो प्रभू कुठलीही परिस्थिती बदलू शकतो. इथं तिरडीवरचे लोक उठून बसले त्या बायबलमध्ये, तुम्ही ऐकलंय का?
मुर्दा घरात ठेवलेले लोक उठून बाहेर आलेत. हालेलुया. हे प्रभूचं काम आहे, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. तुमचा स्वतःचा विश्वास आणि तुमचे डोके वापरून तुम्ही प्रार्थना करू नका. पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतो त्याप्रमाणे प्रार्थना करा. तो परिस्थिती बदलून टाकेल. एलियाला माहीत आहे मी जे दार ठोकतोय ते उघडणार आहे. माझा देव माझ्यावर निराश आणि नाराज होत नाही. जोपर्यंत पाऊस पाहत नाही तोपर्यंत माझ्या प्रार्थना बंद होणार नाहीत. जोपर्यंत देवाचा चमत्कार पाहत नाही तोपर्यंत माझ्या प्रार्थना संपणार नाहीत. अरे 7 वेळा काय मी 70 वेळा प्रार्थना करेल. प्रार्थना करण्यात माझा जीव निघून गेला तरी चालेल, पण इकडं तिकडं भरकटणार नाही. जो देव प्रार्थनांची उत्तरं देणार आहे त्याच्या दारापासून मी हलणार नाही. माझी मदत स्वर्गातून येते. मी माझी दृष्टी पर्वताकडे लावली आहे. मी माझी दृष्टी माझ्या प्रभूकडे लावली आहे. जो सगळ्या सृष्टीला सांभाळणार आहे तोच मला उत्तर देणार आहे. एलियाने परत एकदा प्रार्थना केली. आपल्या दासाला सांगितलं जा जाऊन बघ. आणि तो दास धावत आला. म्हणतो दिसतंय काहीतरी. काय दिसतंय? ढग आलाय सर आकाशात. किती मोठा आहे रे? तळहात एवढा. पळ इथून पळ. हालेलुया. किती लोक आमेन म्हणणार आहेत? माझ्या देवाची छोटीशी हालचाल मोठं सामर्थ्य घेऊन येणारी असते. तुला इथून ढग लहान दिसतोय पण तो लहान ढग मोठं काम करणार आहे. एखादं लेकरू तुम्हाला आज लहान दिसतंय, एखादा सेवक आज तुम्हाला लहान दिसतोय, एखादी सेविका आज तुम्हाला लहान दिसते, पण तीच येत्या दिवसात जगाची उलथापालथ करणार आहे. आज जे लोक तुम्हाला साधारण दिसतात उद्या तेच देवाच्या गौरवात मोठ्या सामर्थ्याने उभे राहतील. आज ज्यांना तुम्ही कंगाल आणि दरिद्री समजता उद्या ते येत्या दिवसात आशीर्वादित लोक असणार आहेत. आज ज्यांना तुच्छ लेखलं जात आहे उद्या ते देवाचा गौरव करणारे लोक असणार आहेत. एक लहान ढग मोठं काम करू शकतो. हालेलुया. काय अद्भुत सामर्थ्य प्रभूचं. राजाला निरोप पाठवला, पळ बाबा लवकर इथून, पाऊस तुला जाऊ देणार नाही. राजा रथात आणि एलिया नुसता पळतोय. दोघांची शर्यत. एलिया जिंकला. हालेलुया. असा पाऊस आला त्या दिवशी. असा पाऊस आला. देवाचा गौरव झाला. देवाच्या दासाची देवाने प्रार्थना ऐकली. हा आमचा परमेश्वर आहे. ज्या डोळ्यांनी दुष्काळ पाहिला होता त्याच डोळ्यांनी पाऊस पाहिला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्या डोळ्यांनी तुम्ही समस्या पाहिली तेच तुमचे डोळे चमत्कार पाहणार आहेत. तेच तुमचे डोळे अद्भुत कार्य पाहणार आहेत. हालेलुया. परिस्थितीवर विश्वास ठेवू नका. परिस्थितीला बदलावं लागतं. हालेलुया. आजचं अपयश त्याच्याविषयी निराश होऊ नका. आज एखादी जीवनात काही वाईट गोष्ट घडली, तणाव घेऊ नका. परिवारात काहीतरी घडलं, टेन्शन घेऊ नका. परिस्थिती बदलणारा देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. जे तुमच्या डोळ्यांना दिसत आहे त्याची तुम्हाला बाधा होणार नाही. त्या गोष्टींनी तुम्ही समस्येत अडकणार नाही. त्या गोष्टींनी तुमच्या जीवनात सैतानी वादळ उठणार नाही. तुम्हाला भरोसा ठेवायचा आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमच्या प्रभूवरती आणि तुम्हाला प्रभूचं गौरव करायचं आहे. येशूमध्ये जीवन आहे प्रियांनो. येशू सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि आपण पाहिलं की ज्या प्रकारे प्रभूच्या गौरवार्थ शुष्क अस्तींचं खोरं जे दिसतंय ती परिस्थिती पालटली. दुष्काळ दिसतो एलियाला, परिस्थिती पालटली. एकदा काय झालं, येशू ख्रिस्त आणि शिष्य मचव्यामधून चालले होते आणि मार्क याचा 4था अध्याय 35 ते 41 वचनात सांगितलं. येशू ख्रिस्त म्हटलं चला आपण पलीकडे जाऊ. आता ज्या वेळेस लोक समुदायाला प्रभूने सोडलं, मचव्यात जाऊन बसला आणि मचवा जसा मचवा निघाला, बायबल सांगतं पुढं गेल्यानंतर समुद्रात मोठे वादळ झाले आणि मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये उसळू लागल्या. परंतु त्या वादळाच्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त त्या मचव्यामध्ये झोपी गेलेला होता. येशू झोपलेल्या स्थितीमध्ये आहे. काय परिस्थिती आहे पहा. पेत्र, योहान, याकूब सगळे येशूचे शिष्य त्या परिस्थितीशी झुंज देत आहेत. वादळ आहे. आता वादळामध्ये
जहाज असं काही स्थिर राहणार नाही. कितीतरी हेलकावे खात असेल ते जहाज, ती नौका किती हेलकावे खात असेल, काय परिस्थिती असेल, आणि येशू शांत झोपलेला आहे. शिष्यांची तारांबळ उडाली असेल आणि त्या वादळात त्यांनी आपले सगळे परिश्रम केले. त्यांना काय वाटत असेल की वादळ त्यांनी ह्याच्यापूर्वी जे काही पाहिलं असेल किंवा जे त्यांचे अनुभव असतील त्याच्यानुसार त्यांनी काय काय प्रयत्न केले असतील. वादळात नेहमी बाहेरचं पाणी आत येतं. पेत्र म्हणत असेल, थोमा घे हे पात्र आणि पाणी घेऊन बाहेर फेक. एक जण पाणी बाहेर फेकतोय, एक जण वल्ली मारतोय, इकडं नाही तर तिकडं, लवकर चला. स्ट्रगल चालू होतं लोकांचं. प्रॉब्लेम आले का हातपाय मारायला सुरुवात करतात काही लोक, आणि जे जे त्यांना करता येईल ते प्रयत्न करत. कुणी शीड उभारलंय, कोणी काय करतंय, कोणी काय, आणि पूर्ण त्या ठिकाणामध्ये 12च्या 12 शिष्य थकून गेले असतील. आणि मग त्यांनी प्रभूला उठवलं. प्रभू, तुला काहीच वाटत नाही, आपण बुडतोय. आता प्रभूने मनात विचार केला असेल, या शिष्यांनी ओळखलंच नाही मला. अरे, जग निर्माण करताना जलाशयावरती आत्मा ज्याचा तळपत होता ना, तो देव तुझ्या मचव्यात आहे. हालेलुया. येशूला उठवण्यापूर्वी हे शिष्य कदाचित वर बघून, हे देवा, तुला काहीच कसं वाटत नाही, आम्ही मिनिस्ट्रीमध्ये आहोत, तुझ्या सेवेसाठी निघालो, हे असं का करतोय, हे देवा आम्हाला मदत कर. देव वरून म्हणत असेल, अरे इकडं बघू नको, देव खाली तुझ्या मचव्यात आलेला आहे. हालेलुया. इकडं नको बघू, तिकडं बघ, तुझ्या मचव्यात येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आता येशूला जसं उठवलं, येशू ख्रिस्ताने 2 वादळं शांत केली. किती लोक आमीन म्हणतील? आता काही लोक म्हणतील, पास्टर एकच वादळ होतं, दुसरं वादळ कुठून आणलं? 2 वादळ होते. एक वादळ बाहेर होतं आणि एक वादळ मचव्याच्या आत होतं. दोन्ही धमकावणं गरजेचं आहे. कधी कधी बाहेरची वादळं जमतात हँडल करायला, आतले वादळं जरा डेंजरस असतात. कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल, मी तरी काय करू. हालेलुया. आतलं वादळ डेंजर असतं. जसं त्यांनी वादळाला दटावलं, बायबल सांगतो वारा पडला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. वारा पडला, दागोन पडला, गल्ल्यात पडला. सैतान पडण्याची स्थिती सगळी त्यांच्याकडे आहे आणि उठण्याची स्थिती आमच्याकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. वादळाला दटावलं, नंतर शिष्यांना पण दटावलं. तुम्ही एवढे अल्पविश्वासू कसे? शिष्य घाबरले, हा आहे तरी कोण? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या शिष्यांनी डोळ्यांनी वादळ पाहिलं आणि घाबरून गेले, त्या वादळाची त्यांना बाधा झाली नाही. एकच खासियत होती, त्यांच्या मचव्यात येशू होता. बस. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या मचव्यात येशू आहे तो मचवा कधीच बुडणार नाही. एकटे जाऊ नका, प्रभूला बरोबर घेऊन जा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. तुमच्या डोळ्यांना गोष्टी दिसतील पण त्यांची तुम्हाला बाधा होणार नाही. तुमच्या देवाने तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. ज्या वाटेने तुम्ही चालाल ती वाट तुमच्यासाठी प्रभू आशीर्वादित करेल.